नमस्कार. दिवसातनं किती वेळा जेवावं ह्याबद्दल बरंच कन्फ्युजन आहे. 2 वेळा जेवायचं की दर थोड्या वेळाने सारखं खात राहायचं? आयुर्वेद काय सांगतं? तर आयुर्वेद सर्वात आधी हे सांगतं की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. तर त्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, त्याची अग्नी म्हणजे आहार पचवण्याची क्षमता कशी आहे, त्याचं वय काय आहे, त्याचं शरीर बल कसं आहे, तो कुठल्या प्रदेशात राहतो, तिथे मिळणारी पदार्थ कशी आहेत, तर अशा बऱ्याच गोष्टींचा आढावा घेऊन मग नंतर त्याच्यासाठी आपण आहार हा ठरवला पाहिजे. दिवसातनं फक्त 2 वेळा जेवा असं आयुर्वेदाने सांगितले. पण हा रूल कुणाला सूट होते? तर ज्यांची कफ प्रकृती आहे, म्हणजे ज्यांचं अन्न पचायला नैसर्गिकरित्या ज्यांचं अन्न पचायला वेळ लागते, त्यांच्यासाठी. ज्यांचे बैठे काम आहे, दिवसभर बसून काम करतात, ज्यांचं खूप जास्त वजन वाढलेलं आहे, असल्यांसाठी दिवसात 2 वेळा जेवण करणं हे सफिशियंट असतं. पण ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना जास्त वेळ उपाशी राहणं सहन होत नाही, ज्यांना भूक सहन होत नाही आणि उपाशी राहिले तरी त्यांना आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो, कारण त्यांची जी अग्नी आहे ती खूप तीक्ष्ण आहे. खाल्लं ते लवकर पचवतात आणि त्यांना सारखी भूक लागते. तर असल्यांसाठी ब्रेकफास्ट, लंच, डिनर हा पॅटर्न चांगला आहे. चर्याचरकांनी सांगितले की योग्य आहार आणि तो युक्तिपूर्वक घेतला गेला म्हणजे तुमचं शरीरबल, तुमची अग्नी, तुमचं वय काय आहे, हे सगळ्या गोष्टींचा विचार करून युक्तिपूर्वक जर तुम्ही आहार घेतला तर मग आहारच औषधासारखा काम करतो. तुम्हाला वेगळे औषध घ्यायची गरज पडत नाही आणि हाच आहार तुमचा स्वास्थ्यसुद्धा टिकवून ठेवतो. कुठलाही डाएट प्लॅन ब्लाइंडली फॉलो करण्याच्या आधी व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला काय सूट होतं त्याप्रमाणे तुमचा आहार ठरवा.